जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. तर SSC JD 2024चा कट ऑफ इथे डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो. कट ऑफ आलेला आहे मित्रांनो, ज्याची तुम्ही वाट बघत होत्या. 1 तारखेपासून कट ऑफ येणार होता, पण फायनली आज कट ऑफ आलेला आहे मित्रांनो. तर कट ऑफ बघून घ्या आपल्या महाराष्ट्रासाठी किती गेलेला आहे. मेल असो, फिमेल असो, जनरल एरिया असो, नक्षल एरिया असो, फायनल कट ऑफ किती गेलेला आहे मित्रांनो ते बघून घ्या तुम्ही. इथे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे मित्रांनो. ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. मी इथे तुम्हाला दाखवून देतोय कट ऑफ आपला मेलचा किती गेलेला आहे, फिमेलचा किती गेलेला आहे. आपण पहिलं मेल बघूया. जनरल एरिया असो, नक्षल एरिया असो, खूप हाय कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो. आशा होती कमी कट ऑफ जाईन, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त गेलेला आहे. तर बघून घ्या इथे किती कट ऑफ गेलेला आहे. आपल्या महाराष्ट्राला किती मुलं सिलेक्शन घेतलेलं आहे मित्रांनो, किती मुलं पास झालेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो. मी तुम्हाला मेल कॅटेगरीमधून कट ऑफ दाखवतो अगोदर, त्यानंतर फिमेल बघूयात आपण. पहिलं तर मित्रांनो तुम्ही आसाम रायफलसाठी ऑल कॅटेगरीमधून कट ऑफ किती गेलेला आहे, जनरल असो, नक्षल असो, ते तुम्हाला दाखवतो. त्यानंतर BSF, CISF, त्यानंतर CRPF, ITBP सर्व कट ऑफ इथे बघायला भेटणार मित्रांनो तुम्हाला. तर बघा खूप हाय कट ऑफ गेलेला आहे आपल्या महाराष्ट्राचा. एवढी अपेक्षा नव्हती मित्रांनो, तरी पण कट ऑफ खूप जास्त गेलेला आहे. तर तुम्ही इथे फर्स्ट बघू शकता. महाराष्ट्र इथून स्टार्ट होतोय. मध्य प्रदेशच्या नंतर मित्रांनो आसाम रायफल, ESM म्हणजेच मित्रांनो माहिती आहे तुम्हाला एक सर्व्हिसमॅन. तर त्यांचं सोडून देता मित्रांनो आपण डायरेक्ट OBC पासून सुरुवात करूया. इथे OBC दिलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आसाम रायफल OBC कॅटेगरीमधून जनरल एरियातून किती गेलेला आहे मित्रांनो. तर 29 जागा होत्या, 29 मुलं इथं भरण्यात आलेले आहे आणि 130.7चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो. खूप हाय कट ऑफ, फायनल कट ऑफ असणार मित्रांनो. कोणत्या लेवलची तयारी मित्रांनो बघून घ्या आता ही. तर बघा आसाम रायफल OBC नक्षलमधून जर बघा 2 जागा होत्या, 2 जागेसाठी कट ऑफ 121.6चा गेलेला आहे फायनल कट ऑफ. 121.6 मार्क ज्याला आहे ते आसाम रायफलमध्ये OBC मधून सिलेक्ट झालेले आहे मित्रांनो. नक्षल एरियामधून आणि जनरल एरियामधून बघू शकता 130.7चा आहे. त्यानंतर आसाम रायफल SC कास्टमधून बघू शकता जनरल एरियातून 11 जागा होत्या, त्यासाठी 127.1चा कट ऑफ इथे लागलेला आहे. त्यानंतर SC कास्टसाठी नक्षलमधून बघसान तर 1 जागा होती आसाम रायफलसाठी, 112.4चा कट ऑफ इथे गेलेला आहे एका जागेसाठी. त्यानंतर पुढचं बघितलं मित्रांनो तर आसाम रायफल ST कॅटेगरीसाठी कट ऑफ किती गेलेला आहे. जनरल एरियातून 9 जागा होत्या टोटल, 114.2चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे बघू शकता ST कॅटेगरी जनरल एरियामधून किती गेलेला आहे. जनरल एरियामध्ये जागा होत्या 9, नक्षलमध्ये नव्हत्या. त्यानंतर आसाम रायफल UR कॅटेगरीसाठी किती गेलेला आहे. 47 जागा होत्या मित्रांनो आसाम रायफलमध्ये. 131.7चा कट ऑफ इथे लागलेला आहे मित्रांनो. ज्यांना 131.7 मार्क्स आहेत त्यांचं फायनल सिलेक्शन इथे झालेलं आहे. त्यानंतर आसाम रायफल UR कॅटेगरीमधून जर म्हणसान नक्षल एरियामधून तर 3 वॅकन्सी होत्या, ज्यासाठी कट ऑफ 118.1चा गेलेला आहे मित्रांनो. त्यानंतर BSFची गोष्ट करूया मित्रांनो आपण. आता BSF बघूया. BSFसाठी ऑल कॅटेगरीमध्ये किती कट ऑफ गेलेला आहे, जनरल असो, नक्षल असो. तर BSFसाठी इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही. BSFसाठी ESM तर सोडून देऊ आपण. ESMचे पण तुम्ही बघून घ्या वाटल्यास. ESM जनरल एरियातून 44 वॅकन्सी होत्या, 123.6चा कट ऑफ इथे गेलेला आहे. आणि BSF EWS जनरल नक्षलमधून बघा, EWS नक्षलमध्ये 4 वॅकन्सी होत्या मित्रांनो, 87.4चा कट ऑफ इथे गेलेला आहे. नक्षलचा कमीच जात असतो. आणि त्यानंतर BSF OBC कॅटेगरीसाठी बघा मित्रांनो इथे जनरल एरियामधून OBC कॅटेगरीसाठी 119 वॅकन्सी होत्या. मी तुम्हाला सांगितलं होतं सर्व काही. तर 124 मार्काचा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो. 124 बघा मी तुम्हाला सांगितलेलं मित्रांनो, तोच लागलेला आहे. मी तुम्हाला कट ऑफ किती सांगितला होता ते पण बघून घ्या मित्रांनो. व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती. तर मी तुम्हाला कट ऑफ हा मित्रांनो 119 ते 124च्या मध्ये सांगितलेला होता मित्रांनो. ते 124चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो. मला वाटतच होतं खूप जास्त कट ऑफ इथे जाणार आहे. 24चा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला होता. 119च्या पुढे 124च्या आतमध्ये. ते 124ला पण पार करून 2 पॉईंटवरती गेलेला आहे मित्रांनो. तर BSFसाठी OBC जनरल एरियातून 119 जागा होत्या आणि कट ऑफ किती गेलेला आहे मित्रांनो, 124.2चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो. जेमतेम किती म्हणू शकता तुम्ही, 15 आणि 19. तर बघा मित्रांनो मार्क किती वाढलेले आहे 105 पासून तर 124.2चा कट ऑफ इथं फायनलला गेलेला आहे. त्यानंतर OBC नक्षल एरियातून जर माणसां मित्रांनो 9 वॅकन्सी होत्या, 110.6चा कट ऑफ गेलेला आहे नक्षल एरियामधून आपला. त्यानंतर BSF SC कास्टसाठी जनरल एरियातून 44 वॅकन्सी होत्या, 119चा कट ऑफ इथे गेलेला आहे. त्यानंतर BSF SCमध्ये नक्षलमधून बघसान 4 वॅकन्सी होत्या, 4च्या 4 भरलेल्या आहेत इथे. 106.7चा कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो इथे. ज्यांना एवढे मार्क्स येते फायनल सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे मित्रांनो, त्यांना अभिनंदन. तर बघा अजून पुढे तर BSF STसाठी जनरल एरियातून बघसान तर 39 वॅकन्सी होत्या, 39 विद्यार्थी भरण्यात आले, 109.4चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो फायनलचा. त्यानंतर BSF ST नक्षल एरियामधून 3 वॅकन्सी भरण्यात आल्या, 104.9चा गेलेला आहे मित्रांनो इथे पण.
परत झालं ते. तर BSF URमध्ये बघा मित्रांनो, इथे आता BSF URमधून जनरलमधून 193 वॅकन्सी होत्या आणि 124.9चा कट ऑफ इथे गेलेला आहे. काही नाही, थोडासा कट ऑफ मार्काचाच फरक आहे, 7 पॉईंटचा फरक आहे मित्रांनो आपला जनरल एरियाचा OBCमधून आणि URचा जनरल एरियाचा OBCमधून मित्रांनो, म्हणजे जनरल एरियामधून. तर बघू शकता 124.9चा गेलेला आहे. BSF UR नक्षलसाठी बघसान मित्रांनो, तर 16 कॅन्डिडेट भरण्यात आले, 108.9चा कट ऑफ इथे गेलेला आहे. त्यानंतर CISFचा बघूया मित्रांनो. CISFचा कट ऑफ सर्वात जास्त आज CISFचीच राहते की मला CISFमध्ये सिलेक्शन व्हावं. तर CISFचा पण बघून घ्या. आपण नंतर फिमेलचा कट ऑफ बघूच्या अगोदर मेलचा बघून घ्या मित्रांनो. मेलचा कट ऑफ आहे टोटल. तर CISF ESMमध्ये नक्षलमध्ये 53 वॅकन्सीपैकी 5च वॅकन्सी भरण्यात आलेल्या आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्याचा कट ऑफ 45.3चा गेलेला आहे एक सर्व्हिसमॅनचा. आपण डायरेक्ट इथून सुरुवात करूया EWS पासून. EWS बघू शकता CISFसाठी जनरल एरियातून 53 वॅकन्सी होत्या आणि 133.5चा कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो. मागच्या वेळेसचा 130चा आणि 133.5चा 3 मार्क इथे प्लस झालेले आहेत. तर बघा CISFसाठी EWSसाठी बघा मित्रांनो, नक्षल एरियातून 5 विद्यार्थी भरण्यात आले, 103.3चा कट ऑफ इथे गेलेला आहे. त्यानंतर OBCसाठी CISF बघू शकता मित्रांनो, 4 मार्क प्लस झालेले आहेत मागच्यापासून. तर जनरल एरियाचा किती गेलेला आहे, 143 वॅकन्सी होते मित्रांनो 143. त्यांचा 134.5चा कट ऑफ इथे गेलेला आहे फायनलचा. त्यानंतर CISFसाठी OBC नक्षल एरियातून 12 वॅकन्सी होत्या, 12च्या 12 भरण्यात आल्या, 123.8चा कट ऑफ इथे गेलेला आहे. त्यानंतर CISF SC कास्टसाठी जनरल एरियातून 52 वॅकन्सी भरण्यात आल्या, 130.6चा कट ऑफ इथे लावलेला आहे मित्रांनो. त्यानंतर CISF SCसाठी नक्षल एरियातून 118चा कट ऑफ इथे गेलेला आहे. त्यानंतर CISF ST कॅटेगरी जनरल एरियातून बघा 148 वॅकन्सी होत्या, 118.5चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो. त्यानंतर CISF ST नक्षल एरियातून बघा मित्रांनो ST कास्टसाठी 3 वॅकन्सी, 123 मार्कावर इथे फायनल सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर CISF UR कॅटेगरीमध्ये बघा जनरल एरियातून 234 वॅकन्सी, तर 136.6चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो. CISF UR नक्षलमधून बघू शकता इथे 20 वॅकन्सी होत्या, 124चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो CISFसाठी. आता आपण CRPFची बघूया मित्रांनो. CRPFचा फायनल कट ऑफ किती गेलेला आहे, किती मार्कावर मुलं लागलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो. फायनल कट ऑफ इथे आलेला आहे, मी सांगतोय तुम्हाला सर्व काही माहिती इथे भेटणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो CRPFसाठी बघू शकता तुम्ही इथे. बघा मित्रांनो इथे CRPFसाठी EWS कॅटेगरीचा बघूया आपण. ESMचे नाही आहेत आपले जास्त विद्यार्थी. तर CRPFसाठी EWSचा बघून घ्या. नक्षल एरियातून 3 वॅकन्सी होत्या, जनरल एरियातून बघून घ्या अगोदर CRPFसाठी EWS जनरल एरियातून बघून घ्या 42 वॅकन्सी होत्या, ज्याचा की कट ऑफ हा 125.4चा गेलेला आहे मित्रांनो. त्यानंतर CRPF EWS नक्षलमधून बघू शकता मित्रांनो तुम्ही 3 वॅकन्सी होत्या, 93चा कट ऑफ इथे गेलेला आहे, 93.3चा कट ऑफ नक्षल एरियातून. त्यानंतर CRPF OBCसाठी जनरल एरियातून 113 वॅकन्सी होत्या, 126.3चा कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो इथे. त्यानंतर CRPF OBCमधून बघून घ्या मित्रांनो. CRPF OBC जनरलमधून 113 वॅकन्सी होत्या, 126.3चा कट ऑफ आहे. नक्षलसाठी बघसान मित्रांनो ते 112.7चा कट ऑफ इथे गेलेला आहे. त्यानंतर CRPF SC कास्टसाठी बघून घ्या मित्रांनो कितीचा कट ऑफ गेलेला आहे. जनरल एरियातून 42 वॅकन्सी होत्या, 42च्या 42 विद्यार्थी भरण्यात आलेले आहे. त्यांचा कट ऑफ हा 121 मार्काचा गेलेला आहे मित्रांनो जनरल एरियातून SC कास्टसाठी. त्यानंतर नक्षल एरियातून बघून घ्या CRPF SC कास्टसाठी ते 112 मार्काचा इथे कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो तुमचा. त्यानंतर बघा CRPF ST कास्टसाठी बघू शकता जनरल एरियातून. तर ST कास्टसाठी जनरल एरिया 38 वॅकन्सी होत्या, 110.5चा कट ऑफ इथे गेलेला आहे STसाठी. त्यानंतर STसाठी नक्षल एरियातून बघा 3 वॅकन्सी होत्या, त्यांचा पण 110.101चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर URसाठी बघितलं CRPF, तर URसाठी जनरल एरियातून बघा मित्रांनो इथे कितीचा गेलेला आहे कट ऑफ. 184 वॅकन्सी होत्या, 184 वॅकन्सीसाठी 127.6चा कट ऑफ इथे गेलेला आहे. त्यानंतर UR नक्षलमधून बघू शकता तुम्ही 112चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो. 112 मार्काचा नक्षल एरियातून गेलेला आहे CRPFसाठी. आता आपण ITBPचा कट ऑफ बघूया मित्रांनो. मेल कॅन्डिडेटसाठी ITBPचा फायनल कट ऑफ किती गेलेला आहे तर ते इथे तुम्ही बघू शकता. तर ITBPसाठी जर म्हटलं मित्रांनो तर ITBPसाठी EWS कॅटेगरीचा जनरल एरियातून 23 वॅकन्सी होत्या मित्रांनो, ज्यांचा की कट ऑफ 125.5चा गेलेला आहे मित्रांनो फायनल कट ऑफ. त्यानंतर EWSचा बघू शकता मित्रांनो. नक्षल एरियातून 2 वॅकन्सी होत्या, 103चा कट ऑफ त्यांचा गेलेला आहे. तर OBC बघा मित्रांनो इथे ITBPसाठी OBC जनरल एरियातून 65 वॅकन्सी, 126.7चा कट ऑफ
ITBP OBC नक्षल एरियातून 6 वॅकन्सी 110.5चा कट ऑफ मित्रांनो इथे गेलेला आहे। तर तुम्ही इथे सर्व कट ऑफ बघू शकता। ITBP SC कॅटेगरीसाठी जनरल एरियातून 24 वॅकन्सी 122चा कट ऑफ इथे फायनल गेलेला आहे मित्रांनो। त्यानंतर SC नक्षल एरियातून बघू शकता 105.3चा कट ऑफ इथे गेलेला आहे। ITBP ST कास्टसाठी जनरल एरियातून 22 वॅकन्सी 110.1चा कट ऑफ इथे गेलेला आहे फायनलचा मित्रांनो, तुम्ही कट ऑफ बघू शकता। त्यानंतर ITBP ST कास्टसाठी नक्षल एरियातून 2 वॅकन्सी होत्या 116.7चा कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो। कट ऑफ जर दिसत नसेल मित्रांनो तुम्ही तर तुमची क्लॅरिटी वाढवून घ्या, तर व्हिडिओची क्लॅरिटी वाढल्याच्या नंतर तुम्हाला कट ऑफ इझिली दिसून जाईल मित्रांनो इथे। त्यानंतर ITBP बघू शकता ST कॅटेगरीचं सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला। UR कॅटेगरी बघा ITBP फोर्ससाठी किती गेलेला आहे। जनरल एरियातून 108 वॅकन्सी होत्या 128.50चा कट ऑफ गेलेला, 128 मार्काचा कट ऑफ इथे गेलेला आहे फायनलचा। त्यानंतर ITBP UR मध्ये नक्षलसाठी बघू शकता मित्रांनो, नक्षल एरियातून 8 वॅकन्सी होत्या 110चा कट ऑफ 110.8चा कट ऑफ इथे गेलेला आहे। त्यानंतर आपण SSB बघूया मित्रांनो, SSB पण इथे दिलेली आहे। SSB बघा मित्रांनो EWS कॅटेगरीसाठी ESM बघा मित्रांनो एकच वॅकन्सी होती, एक पण वॅकन्सी भरलेली नाही, वॅकन्सी खाली गेलेली आहे। त्यानंतर बघू शकता SSB साठी EWS जनरल एरियातून किती गेलेला आहे, तर 8 वॅकन्सी होत्या EWS साठी जनरल एरियामधून, ज्यांचा की कट ऑफ 133.2चा कट ऑफ गेलेला आहे। SSB OBC साठी बघा मित्रांनो जनरल एरियातून 22 वॅकन्सी होत्या 134चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो त्यांचा। त्यानंतर SSB OBC नक्षलमधून बघा 3 वॅकन्सी होत्या 123.7चा कट ऑफ इथे गेलेला आहे। त्यानंतर SSB SC कॅटेगरीसाठी बघा जनरल एरियातून 8चा वॅकन्सी होत्या इथे 130चा कट ऑफ आहे। त्यानंतर SSB ST जनरल एरियातून बघून घ्या 7 वॅकन्सी होत्या 118.5चा कट ऑफ आहे। त्यानंतर URचं बघून घ्या SSB साठी UR जनरल एरियातून 36 वॅकन्सी होत्या मित्रांनो 134.4चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो, 134.4चा कट ऑफ। त्यानंतर UR नक्षलमधून बघू शकता SSB साठी 4 वॅकन्सी होत्या 125.4चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो। अशाच प्रकारे मेल कॅटेगरीचा कट ऑफ इथे झालेला आहे मित्रांनो। मेलच्या सर्व फोर्स मी इथे तुम्हाला दाखवलेले आहे, आपली याची मी थोडेसे फोटो वगैरे पण टाकन चॅनलवरती। तर बघा मेल कॅटेगरीचा इथं कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे मित्रांनो। त्यानंतर आपण फिमेल कॅटेगरीचा कट ऑफ बघूयात मित्रांनो आता। तर फिमेल कॅटेगरीचा आपल्या महाराष्ट्रामधून कट ऑफ किती गेलेला आहे, फिमेल्स पण असतील आपल्या चॅनलवरती ज्या की व्हिडिओ बघत असतील मित्रांनो, तर फिमेल कॅटेगरीसाठी बघूया। आणि ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना अभिनंदन तर देऊच मित्रांनो, पण फिमेल कॅटेगरीचा बघा मित्रांनो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो फिमेल कॅटेगरीचा आपण कट ऑफ बघूया। BSF साठी बघू शकता मित्रांनो, इथे BSF साठी ESMच्या वॅकन्सी तर खाली गेलेल्या आहे मित्रांनो। तर बघा BSF साठी EWS मध्ये बघा मित्रांनो जनरल एरियातून 8 वॅकन्सी होत्या फिमेलच्या 107.6चा कट ऑफ इथे गेलेला आहे। BSF साठी OBC कॅटेगरीमधून बघा मित्रांनो जनरलसाठी 21 वॅकन्सी होत्या, ज्यांचे की 21च्या 21 भरण्यात आलेले आहे गर्ल्स, त्यांचा कट ऑफ 107.5चा गेलेला आहे मित्रांनो। BSF साठी OBC बघा नक्षल एरियातून 2 वॅकन्सी होत्या 109चा कट ऑफ इथे गेलेला आहे। त्यानंतर SC कॅटेगरीसाठी बघा मित्रांनो, SC कॅटेगरी जनरल एरियातून BSF साठी 9चा वॅकन्सी होत्या 110.4चा कट ऑफ इथे गेलेला आहे। त्यानंतर BSF SC नक्षलमधून बघा 1 वॅकन्सी होती 116.2चा कट ऑफ इथे गेलेला आहे। BSF ST कॅटेगरी जनरल एरियातून 7 वॅकन्सी होत्या मित्रांनो 96.8चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो। त्यानंतर BSF UR मध्ये बघा जनरलमध्ये 34 वॅकन्सी होत्या गर्ल्सच्या 110.9चा कट ऑफ इथे गेलेला आहे। त्यानंतर UR बघा नक्षल एरियातून 3 वॅकन्सी होत्या, ज्यांचा की 110.1चा कट ऑफ इथे गेलेला आहे। त्यानंतर आपण CISF फोर्स बघूया। मुलींना जास्त करून CISF फोर्स आवडते। CISF फोर्सचा कट ऑफ किती गेलेला आहे मित्रांनो, EWS CISF बघा मित्रांनो जनरल एरियातून 10 वॅकन्सी होत्या 113.3चा कट ऑफ इथे फायनल गेलेला आहे। त्यानंतर EWS नक्षल बघू शकता इथे 1 वॅकन्सी होती 119.6चा कट ऑफ इथे फायनल गेलेला आहे। CISF OBC जनरल एरियातून बघा OBC कॅटेगरीसाठी 26 वॅकन्सी होत्या मित्रांनो, इथे 26च्या 26 भरण्यात आलेले आहे। फायनल कट ऑफ हा मित्रांनो 115.6चा गेलेला आहे गर्ल्ससाठी। तर बघा CISF OBC नक्षल एरियातून बघा 2 वॅकन्सी होत्या 118.9चा कट ऑफ इथे गेलेला आहे। CISF SC कॅटेगरीसाठी जनरल एरियातून 9 वॅकन्सी होत्या तर 116.4चा कट ऑफ इथे गेलेला आहे। CISF साठी SC साठी नक्षल एरियातून 1 वॅकन्सी होती 119.1चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो, 119.1 म्हणता येईल त्याला।
तर बघा इथे ST कॅटेगरीसाठी जनरल एरियातून CISFसाठी मुलींसाठी 8 वॅकन्सी होत्या, ज्यांचा की कट ऑफ आहे 103.6चा गेलेला आहे. CISF UR जनरलमधून 41 वॅकन्सी होत्या, 120.8चा कट ऑफ इथे गेलेला आहे. CISF URमधून नक्षलमधून बघा 4 वॅकन्सी होत्या, 125.2चा कट ऑफ इथे गेलेला आहे. त्यानंतर आपण CRPF बघूया मुलींसाठी. तर CRPFचा किती गेलेला आहे ते पण बघून घ्या इथे तुम्ही. CRPFसाठी बघसान तर CRPF EWSमध्ये बघा मुलींसाठी EWSमध्ये जनरल एरियातून 1 वॅकन्सी होती, ज्यांचा की कट ऑफ 112.9चा गेलेला आहे. CRPF OBC बघू शकता, जनरल एरियातून 2 वॅकन्सी होत्या, 115.3चा कट ऑफ इथे गेलेला आहे त्यांचा. त्यानंतर CRPF URसाठी बघा जनरल एरियातून किती गेलेला आहे 3 वॅकन्सी होत्या, 120.4चा कट ऑफ इथे गेलेला आहे मित्रांनो. त्यानंतर ITBP फोर्स बघूया. ITBP फोर्ससाठी मुलींचा कट ऑफ हा किती गेलेला आहे. तर ITBP फोर्ससाठी जर म्हणसान तर EWS कॅटेगरीसाठी जनरल एरियातून 4 वॅकन्सी होत्या आणि 109.1चा कट ऑफ इथे गेलेला आहे. त्यानंतर ITBP OBC कॅटेगरीसाठी जनरल एरियातून 12 वॅकन्सी होत्या, ज्यांचा की कट ऑफ आहे 108.2चा गेलेला आहे. त्यानंतर ITBP OBC नक्षल एरियातून 1 वॅकन्सी होती, 110.1चा कट ऑफ इथे फायनल गेलेला आहे. ITBP SC बघसान तर जनरल एरियातून 4 वॅकन्सी होत्या. तर SCसाठी जनरल एरियातून 4 वॅकन्सी होत्या, 3च भरण्यात आलेल्या आहे, 1 वॅकन्सी खाली गेलेली आहे. तर 109.9चा कट ऑफ इथे लागलेला आहे. त्यानंतर ITBP STसाठी बघसान जनरल एरियातून 4 वॅकन्सी होत्या, ज्यांचा की 96.5चा कट ऑफ इथे गेलेला आहे. त्यानंतर ITBP URमध्ये जनरलमध्ये 20 वॅकन्सी होत्या, 111.7चा कट ऑफ इथे गेलेला आहे. ITBP UR नक्षलमधून 2 वॅकन्सी होत्या, 112.7चा कट ऑफ इथे गेला. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर हे फिमेल कॅटेगरीचा कट ऑफ आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा. आणि मेल कॅटेगरीचा खाली मी पहिलंच तुम्हाला सांगितला मित्रांनो, सर्व फोर्सचा कट ऑफ मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे. आशा करतो तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल. आणि ज्यांचं सिलेक्शन झालं मित्रांनो त्यांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो, ज्यांचं फायनल सिलेक्शन या भरतीमध्ये झालेलं आहे. कट ऑफ खूप हाय गेलेला आहे. मी जो कट ऑफ एक्सेप्टेड सांगितला होता EWSसाठी असो, त्यानंतर आपल्या OBCसाठी असो, तर तो कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो. 119 ते 118 124चा कट ऑफ मी इथे तुम्हाला सांगितला होता OBCसाठी. तर हा बघा मेल कॅटेगरीचा कट ऑफ आहे. मी पूर्ण व्हिडिओ बघून घ्या तुम्ही, तुम्हाला सर्व काही समजलं असेल. आणि ज्यांचं फायनल सिलेक्शन झालं त्यांना कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो, तुम्ही फौजी झालेले आहे, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला भेटलेलं आहे. पण जे मुलं पॉईंट मार्कावरून काटलेले आहे मित्रांनो, किंवा 1-2 मार्कावरून काटलेले आहे, तर ते नाराज होण्याचं काही कारण नाही मित्रांनो. पुढची वॅकन्सी आपली आलेली आहे, पुढचे पेपर पण आलेले आहे मित्रांनो. आपले 4 फेब्रुवारीपासून पेपर चालू होणार आहे. तुम्हाला फक्त आता रिव्हिजन करणं आहे, 45 दिवस आहे तुमच्याकडं. तर रिव्हिजन करा आणि या वॅकन्सीमध्ये म्हणजे येणाऱ्या वॅकन्सीमध्ये 4 फेब्रुवारीपासून ज्याचे पेपर आहे त्यामध्ये तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता मित्रांनो. डिप्रेशनमध्ये जाण्याचं कोणतेही कारण नाही मित्रांनो. कट ऑफ तर हाय जाणारच होता पहिल्यापासून, जो कट ऑफ धरून चालले होते मित्रांनो SSC, त्यामुळे कट ऑफ तर हाय जाणारच होता मित्रांनो. म्हणून मी एक सेपरेट कट ऑफमध्ये पण तुम्हाला कट ऑफ हायच सांगितला होता. खूप सारे मुलं म्हणे एवढा कट ऑफ नाही जाणार मित्रा, एवढे कट ऑफ कुठं राहतो का, एवढा कट ऑफ कुठं वाढेल का. खूप सारे मुलं फिजिकलला कटले, पण मित्रा एवढाच कट ऑफ गेलेला आहे. इथे बघून घे डोळे उघडून, SSCच्या साईटवर ऑफिशियल कट ऑफ इथे आलेला आहे मित्रांनो. तुम्ही जाऊन पण बघू शकता, आपल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे मी तुम्हाला. याचे फोटोज पण आपल्या चॅनलवरती कम्युनिटी म्हणजे पोस्टमध्ये मी सोडून देईन मित्रांनो, तिथे पण जाऊन तुम्ही कट ऑफ चेक करू शकता. तर हाच फायनल कट ऑफ आपला 2024चा गेलेला आहे मित्रांनो. SSC 2024चा फायनल कट ऑफ इथे गेलेला आहे. आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना परत खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.